जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी सेवेकरी ताई आणि दादांना नमस्कार। स्वामी भक्त हो, आज आपण आपल्या श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 8 अनुभवणार आहोत। ब्रह्मांडाची घडामोड करणाऱ्या परमेश्वरी शक्तीचेच एक आंशिक रूप महाराजांच्या जीवनात अवतरले होते। ते अलौकिक सामर्थ्याचे पुरुष आहेत याची निकटवर्तीयांना साक्ष पटत होती। परमेश्वराच्या अचाट, अलौकिक, अद्भुत शक्ती त्यांच्या अनेक अचिंत्य लीलांमधून प्रकट होत होती। जेथे स्थूल बुद्धी पांगुळते, तर्काचे पाते बोथटते आणि संशयाचे पटल त्यांच्या दिव्य तेजात वितळून जाते, अशा स्वामी समर्थांचा अवतारी पुरुष या भूमीत वावरतो आहे। आपल्या चर्मचक्षूंना त्याचे नित्य दर्शन घडते आहे, त्याचा स्पर्श जाणवतो आहे। ही केवढी अहोभाग्याची गोष्ट आहे, अशी भावना अनुभवांती लोक अनुभवित होते आणि स्वतःला धन्य समजत होते। जळके लाकूड उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून अंगाला लेप लावता लावता लवकरच मुंबईचे ठाकूरदास बुवा कुष्ठरोगमुक्त झाले। महाराजांनी त्यांच्या पत्नीस राधाबाईस आशीर्वाद दिल्याप्रमाणे त्यांना पुत्रप्राप्ती झाली। तो सद्गुरुनाथांच्या आशीर्वादाने झाला, म्हणून त्याचे नाव गुरुनाथ ठेवले व त्याची मुंज मात्र अक्कलकोटला जाऊन स्वामींसमक्ष करायची असा उभयंतांनी संकल्प केला व नित्य कीर्तनात अक्कलकोट स्वामी समर्थांचा नामजप ठाकूरदास बुवा करू लागले। त्यांच्या मनी मानसी अखंडपणे स्वामी महाराजांची मूर्ती साकारत होती। महाराज अवधूत परमहंस आहेत याचेही प्रत्यंतर लोकांना येत होते। ठाकूरदास बुवांच्या अंगावर फेकलेल्या लाकडात त्यांच्या स्पर्शाने औषधी गुणधर्म निर्माण झाले। त्याचप्रमाणे अनेक वेळा भाविक दर्शनार्थींच्या व्याधीचा परिहार करण्यासाठी स्वामी समोर दिसणारी अथवा सहज मनात येणारी वस्तू सुचवित असत व आश्चर्य म्हणजे त्या वस्तूत तो औषधी गुणधर्म प्रभावीपणे प्रकटत असे। हे स्वामींच्या दैवी सामर्थ्यांच्या परिस्पर्शामुळेच घडत होते। स्वामींच्या प्रत्येक कृतीतील साध्य, साधन, संगती स्थूल अनुभवांच्या पलीकडची आहे, हे समक्ष दिसत होते। जाणकार म्हणायचे, साध्य आणि साधन ह्यांच्यामध्ये दृश्यता विसंवाद असला तरी येथे साधन निमित्त मात्र आहे। उदाहरणार्थ विभूती, लाकूड, माती, तोंडातली चूळ, अगदी विष्ठासुद्धा
दैवी इच्छा हे अमोघ साधन त्यामागे कार्य करीत आहे. आद्य शंकराचार्यांनी प्रयाग क्षेत्री एका कुष्ठरोग्यावर खाकरून कफाचा बेडका टाकला. तो अंगावर मलमाप्रमाणे त्याने चोळला व तो रोगमुक्त झाला. ही हकीकत दंतकथा नसावी. हे अलौकिक दैवी सामर्थ्य अशा महापुरुषांच्या ठाई प्रकट होते हे निर्विवाद सत्य आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, समुद्रापलीकडील देखे. याचाही अर्थ, याचाही अनुभव धारवाड जिल्ह्यातील करजगी तालुक्यातील हवेरी गावचे राहणारे बाळप्पा ह्यांना आला. त्याचे असे झाले, हवेरीला त्यांचे सराफीचे दुकान होते. त्या जोडीला ते सावकारीही करीत असत. प्रवृत्तीने सज्जन असलेले बाळप्पा लोकांच्या अडीनडीला उपयोगी पडत. सावकारी म्हणजे समोरच्या व्यक्तीला पिळून घेणे नव्हे, तर त्याची अडचण दूर करणे, पण आपले नुकसानही होऊ न देणे, असा त्यांचा व्यवहार होता. त्यामुळे ते गडगंज श्रीमंत नव्हते, तर खाऊन पिऊन सुखी होते. अर्थात त्यांची क्षुधाशांती होत असली तरी मनाला शांती लाभत नव्हती. कुठेतरी काहीतरी उणे आहे, काहीतरी न्यून आहे, ही त्यांना बोचणी होती. आपल्या हातून परमार्थ घडावा व सद्गुरू भेटी व्हावी अशी तीव्र इच्छा त्यांना होत होती. त्यांच्या कन्येचा विवाह झाला. मुलाचे मौजी बंधन झाले. आता प्रपंचाचे पुष्कळसे दायित्व कमी झाले आहे. आता आपण आपल्यासाठी काहीतरी मिळवायला हवे, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना. अचानकपणे ओळींनी 3 रात्री पंचपक्वान्नांनी भरलेले ताट त्यांच्यापुढे वाढून आलेले त्यांना स्वप्नात दिसे. हा शुभशकुन आहे अशी त्यांनी मनाशी पक्की गाठ बांधली व आता कसेही करून सद्गुरू शोधास बाहेर पडायला हवे हे त्यांनी नक्की केले. पण ही गोष्ट सोपी नव्हती. कुटुंबियांनी परवानगी दिली नसती. त्यांनी विचार केला, वेदांनी सुद्धा आज्ञा दिली आहे की सत्कर्मासाठी अधर्म करावा लागला तरी करावा. त्यांनी घरात सांगितले की मला फिर्याद देण्यासाठी हुबळीला जायचे आहे. असे म्हणून त्यांनी डोईस पागोटे घातले व घर सोडले. तेव्हा त्यांचे वय ऐन उमेदीचे म्हणजे अवघे 30 वर्षांचे होते. आंतरिक उर्मीने घर सोडले खरे, पण नेमके जायचे कुठे? मला सद्गुरू भेटतील कुठे? त्यांचा ठाव ठिकाणा कोण सांगणार? वगैरे प्रश्नांची भेंडोळी त्यांच्यापुढे गरगर फिरू लागली. मग त्यांनी विचार केला, सत्यसंकल्पाचा दाता नारायण असतो. माझी सद्गुरू भेटीची तळमळ शुद्ध आहे. माझा हेतू चांगला आहे. तेव्हा मला नक्की मार्गदर्शन मिळेल. 12 वर्षांच्या एकनाथांना, आद्य शंकराचार्यांना जर गुरुनाथांची भेट होऊ शकली, तर माझ्यासारख्या 2.5 तप वय असलेल्याला ती का होणार नाही? नक्कीच होईल. हा ठाम विचार मनात येताच त्यांना वाटले, आपल्या धारवाड जिल्ह्यात असलेल्या सिद्धस्थान मुरगोड गावी आपण आधी जावे. मार्गक्रमणेच्या अनुसंधानाने मुरगोड स्थानाची ऐकलेली हकीकत बाळप्पांना आठवू लागली. त्या गावचे मल्हार दीक्षित ह्यांनी रामेश्वरच्या वाटेवर असलेल्या चिंताबरेश्वर महादेवाची 12 वर्ष खडतर उपासना केली. तेव्हा प्रत्यक्ष आशुतोष भगवान प्रसन्न झाले व म्हणाले, तुझी तपश्चर्या सिद्धीस गेली आहे. आता परत गावी जा. मीच तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. हा वरप्रसाद घेऊन ते परतले. तदनंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली व त्याचे नाव त्यांनी चिदंबर असे ठेवले व बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे
चिदंबरच्या बाळलीला अघटित होत्या, अचंबा करायला लावणाऱ्या होत्या. लोक म्हणत होते की चिदंबरचे मौजीबंधन झाल्यावर एकदा एक बाई गजगौरी व्रताची पूजा करीत असता चिदंबरने प्राणप्रतिष्ठेचा मंत्र म्हटला. मात्र मातीच्या हत्तीत चलनवलन सुरू झाले. लोक अवाक झाले. काही जण तर भयभीत झाले. हे अमानवी कृत्य आहे असे म्हणू लागले. मल्हारराव म्हणाले, ही घडलेली घटना म्हणजे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली अशा प्रकारची घटना आहे. हा ईश्वरी संकेत आहे. हे अघटित घटनापटुत्व त्याला ईश्वरी अनुग्रहाने प्राप्त झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे दृष्टीपुढे करू गाढवाचे घोडे. ही अशी गोष्ट चिदंबरच्या हातून वारंवार घडेल असे नाही. तुम्ही भिवू नका, घाबरू नका. ही फक्त त्याच्या कर्तृत्वाची चमक असेल. पुढे हेच चिदंबर दीक्षित मुरगुड गावी खूप प्रसिद्धीला आले. त्यांनी यज्ञयाग केले. सर्व कर्नाटकातच नव्हे तर कोकणातही त्यांची ख्याती झाली. त्यांना भूत भविष्य कळते. त्यांना अंतरसाक्षित्व आहे. व्याधी निरसन, दूरदर्शन, दूरश्रवण इत्यादी कितीतरी अचिंत्य शक्तींचा आविष्कार त्यांच्या नित्य आचरणातून लोकांना दिसतो, जाणवतो. अशा पवित्र स्थळी जाऊन तेथे मिळणाऱ्या मार्गदर्शनानुरूप आपण आपली प्रवास दिशा ठरवायची हे निश्चित झाले व बाळप्पा हवेरीकर मुरगोडला येऊन पोहोचले. तेथे त्यांना 24 तासातच गाणगापूर क्षेत्राचे स्थान महात्म्य जनमुखातून कळले. ते दत्तगुरूंचे ठिकाण आणि दत्तात्रय म्हणजे सद्गुरूंच्याही गुरुस्थानी. त्यांनी मनोमनी गाणगापूरला जाण्याचा बेत केला. मोठ्या प्रसन्नतेने ते गुणगुणू लागले. काशी क्षेत्री गंगा स्नान, करवीर क्षेत्री भिक्षाटन, माहुरगडी हो शयन, असा दत्तात्रय भगवान. तिसऱ्या दिवशी चिदंबर दीक्षितांचे पुजारी गलगली बाळप्पांना म्हणाले, तुम्हाला दत्त उपासना करायची आहे तर तुम्ही अक्कलकोटला का जात नाही? तेथे प्रत्यक्ष दत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात अवतीर्ण झाले आहेत. त्याबरोबर हरखलेले बाळप्पा म्हणाले, मग गाणगापुरास न जाता मी अक्कलकोटासच जातो. गलगलींना वाटले, खरोखर हा भाविक श्रद्धाळू निष्ठावान गृहस्थ असणार. यावर गुरुकृपा करावी ही स्वामी सद्गुरूंचीच इच्छा दिसते. त्याशिवाय शिष्याला इतकी लगबग, इतकी घाई, अशी आतुरता वाटणार नाही. ये हृदयीचे ते हृदयी घालणे समर्थ सद्गुरूंना अवघड नाही. गलगली म्हणाले, अहो हवेरीकर, इतका उतावळेपणा करू नका. आपण प्रथम गाणगापूरला जाण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणे तुम्ही आधी तेथे जा. तेथे जसा दृष्टांत होईल त्याप्रमाणे पुढे काय करायचे ते ठरवा. तुका म्हणे, तेथे न चाले तातडी. गलगली ब्राह्मणाचे शब्द प्रमाण मानून बाळप्पांनी गाणगापूरचा रस्ता धरला. हा धारवाड प्रांतचा भाविक सोलापूर जिल्ह्यात येऊन दाखल झाला. येथील माती जणू भस्ममय होती. तसा हा प्रदेश पावसाच्या दृष्टीने वृक्ष, पण कुठली अनामुक समृद्धी येथे नांदत होती ते देव जाणे. बाळप्पांना येथे जरासुद्धा परकेपणा जाणवत नव्हता. वास्तविक कर्नाटक प्रांतापेक्षा येथील बोलण्याची लकब वेगळी, पोशाखाची पद्धतही वेगळी, अगदी खाण्यापिण्याची पद्धतही वेगळी. तरी येथील वातावरणात आपुलकी जाणवत होती. श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुका म्हणजेच येथील मंदिर. हे मंदिर पाहताना त्यांना
कृतकृत्यता जाणवत होती. हवेरीवरून मी माझ्या घरून बाहेर पडलो त्याचे सार्थक झाले व मी योग्य स्थळी येऊन पोहोचलो. हे माझे अहोभाग्यच म्हणायचे. माझ्या सद्गुरूंची इच्छा म्हणून मी येथवर येऊन पोहोचलो. आता बाळप्पांचा नित्यक्रम सुरू झाला. मोठ्या पहाटेस उठून श्री दत्तात्रेयांचे स्मरण करायचे. धोतर पंचा घेऊन भीमा अमरजा संगमावर जाऊन स्नान करून 2 प्रहरपर्यंत ते अनुष्ठान करीत. देह स्थिर ठेवणे, मनाची एकाग्रता साधणे, जपाच्या योगाने अखंड अनुसंधान ठेवणे वगैरे साधना त्यामुळे घडे. गावापासून संगम कोस सव्वा कोस दूर. त्यातून हा प्रदेश वृक्ष, त्यामुळे येथे उन्हाचा चटका लवकर व अधिक जाणवे. पण त्याची पर्वा न करता बाळप्पा गावात माधुकरी मागून मिळेल तेवढ्या अन्नब्रह्माचे सेवन करीत. कित्येकदा कोरडी भाकरी मिळे व ती सुद्धा अपुरी असे. पण बाळप्पा म्हणत, हा ईश्वरी संकेत आहे. अधिक अन्न खाऊन शरीर पुष्ट झाले तर साधनेत ढिलाई होईल. शिवाय देहधारणेपुरते अन्न मिळते आहे. हे काय थोडे झाले? ही तर ईश्वरी कृपा आहे. साधकाने चिकाटी, श्रद्धा, नित्य अभ्यास, चिंतन, भक्ती इत्यादींच्या अनुषंगाने ध्येय गाठायचे असते, तरच तो खरा साधक ठरतो. त्यास ध्येय साध्य करता येते. प्रतिकूल परिस्थितीत श्रद्धा ढळली, चिकाटी कमी पडली, चिंतन थांबले, अगर नित्य उपासना व भक्ती यात खंड पडला तर मात्र त्याचे ध्येय दूर दूर जाते व त्या ध्यात्याचे ध्यान विचलित होते. पण बाळप्पा मात्र आपल्या साधनेत अगदी पक्के होते. त्यामुळे श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे त्यांना प्रचिती येणार हे निश्चित होते. उपासनेचे शेवटी देवभक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. बाळप्पांची उपाशीपोटी चाललेली साधना पाहून तेथील 2 सेवेकरी अय्याराम व पंढरीनाथ ह्यांनी बाळप्पांना आपल्या घरी जेवायला बोलावले. 2 दिवस बाळप्पा त्यांच्या घरी जाऊन पोटभर जेवले. पण मग त्यांची त्यांनाच उपरती झाली. हे असे करणे योग्य नाही. तेही दोघे सेवेकरी आहेत. तेही मधुकरी मागूनच उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मधुकरीवर मी उपटसुंभासारखा ताव मारणे योग्य नव्हे. माझी भिक्षा मीच मागायला हवी, तीच खरी साधना आहे. मग मात्र ते माधुकरी मागून आणीत. तेथून अर्ध्या कोसावर असलेल्या कोटीतीर्थावर जाऊन भिक्षेची झोळी पाण्यात बुडवीत. त्यामुळे अन्नाची चव नष्ट होई व तो काला प्रसाद म्हणून बाळप्पा भक्षण करीत असत. हे त्यांचे भिक्षेचे व्रत श्री समर्थ रामदास स्वामींच्या सदृश होत होते. सायंकाळी आरतीसाठी मठात ते येत व पुन्हा संगमावर जाऊन अनुष्ठानास बसत. हे सर्व नित्य कर्म करताना त्यांना कंटाळा येत नव्हता, नैराश्य वाटत नव्हते. कुठल्याही तऱ्हेच्या सिद्धीची अभिलाषा मनी येत नव्हती. शुद्ध अंतकरणाने त्यांची ही उपासना चालू होती. इकडे अक्कलकोटला मैदर्गी गावचा कैद्यांवर देखरेख करणारा मुसलमान जमादार सर्व संग परित्याग करून स्वामीचरणी आला. तो म्हणत होता, मी महाराजांना स्मरून शब्द दिला होता, त्याप्रमाणे मी येथे सेवेला रुजू झालो आहे. चोळप्पांनी विचारले, कसला शब्द आणि कशासाठी? तो जमादार म्हणाला, मी माझ्या ड्युटीवर होतो. नित्याप्रमाणे सर्व कैदी सायंकाळी बंदिस्त करीत असताना एक कैदी गायब झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी माझे धाबे दणाणले. आता नोकरी संपायची वेळ आली आहे आणि हा बाका प्रसंग माझ्यावर गुदरला आहे.
मला आता बळजबरीने नोकरीतून मुक्त करणार, म्हणजे इतक्या दिवस इमाने इतबारे केलेल्या कामावर पाणी फिरणार. ही केवढी मोठी नामुष्की. आता काय करावे? पण त्याच क्षणी मी श्री स्वामी महाराजांचे स्मरण केले व म्हणालो, जर तो कैदी सापडला तर मी नोकरी सोडून स्वामींचा सेवेकरी होईन. गुंडाभाऊ म्हणाले, मग काय झाले, सापडला का तो? हो तर. सकाळी सर्वत्र शोधाशोध सुरू झाली, तेव्हा तुरुंगाबाहेर असलेल्या खंदकात तो बसलेला आढळला. मी मनात म्हणालो, या खुदा, या अल्लाह, तेरी मेहर नजर है. तो कैदी म्हणत होता, मी डोळा चुकवून निघालो खरा, या खंदकात येऊन बसलो. रात्र जरा गडद झाल्यावर येथून निघून जाणार एवढ्यात एक संन्यासी माझ्या भोवती फिरत असल्याचे मला दिसले व मला मारण्याच्या आवेशात तो होता. मी घाबरलो व येथे असाच थांबून राहिलो. तेथे आलेले श्री स्वामी समर्थ म्हणाले, अरे चोळ्या, तो उपाशी आहे, त्याला 2 भाकरी दे बरे. त्या दिवसापासून तो जमादार श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यच असायचा व त्याला रोज 2 भाकरी चोळप्पा देत होता. अर्थात हे नित्य देणे तसे जरा अवघडच होते. स्वामींनी जमादाराच्या अंगावर चामड्यांचा जोडा फेकला व ह्या चर्मपादुका प्रसाद म्हणून त्याने कवटाळल्या व स्वामींची आज्ञा झाल्याने तो आपल्या गावी गेला व मोठ्या भक्तिभावाने त्या चर्मपादुकांची पूजा करू लागला. गावाबाहेरच्या पडक्या घरात त्याने आपला मुक्काम हलविला. श्री स्वामी कृपेने त्यास गावातून आयते भोजन मिळू लागले. चर्मपादुका ठेवल्या होत्या, त्याच मातीत जणू औषधी गुणधर्म प्राप्त झाले. कारण कोणीही व्याधीग्रस्त तेथे आला तर मोठ्या श्रद्धेने जमादार चिमूटभर माती अंगारा म्हणून देत असे व श्रद्धाळू निष्ठावंतांचे दुखणे बरे होत असे. असा कित्येकांचा अनुभव होता. तो अक्कलकोटला महाराजांच्या दर्शनास गेला की स्वामी त्याला या पीर साहेब म्हणून संबोधित. या परमपवित्र अवधूत स्वामींपाशी कोणत्याच तऱ्हेचा भेदभाव नव्हता. निष्ठावंत, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेना, स्वामी महाराज त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहत असत. वास्तविक भारतावर व महाराष्ट्रावर असलेली प्रबळ यावनी सत्ता, जिहादच्या पोटतिडकीने केलेले धर्मसंस्कृतीवरील हल्ले, त्यांच्या सैतानी आक्रमणाने भयभीत झालेला हिंदू समाज, मंदिरे, पवित्र प्रार्थनास्थळे, तीर्थस्थाने या ठिकाणी मशिदी, पीर निर्माण करून ते मुल्ला व मौलवींचे अधिकाराचे प्राबल्य, हे व असे सर्व वातावरण असूनही स्वामी महाराज मुसलमान, यवन इत्यादी मंडळींवरही कृपाहस्त ठेवीत असत. हे कसे काय, असा विचार कित्येकदा सामान्यांच्या मनात येई. प्रत्येक धर्माची मूलभूत बैठक अत्यंत शुद्ध व सोचटीवर आधारलेली असते. सत्य, अहिंसा, परोपकार, त्याग, सदाचार इत्यादी सर्व सद्गुण प्रत्येक धर्माची पायाभूत शिकवण असते. माणूस मूलतः वाईट, दृष्ट प्रवृत्तीचा नसतो. त्याची हाव, लालसा विकृत रूप धारण करते व मग तो अमानुष अत्याचाराला प्रवृत्त होतो. तेव्हा कोणताही धर्म वाईट नाही, तो राबवणाऱ्याची वृत्ती वाईट असू शकते. हे महाराजांना ज्ञात असल्याने मानवी जीविताचा अर्थ व हेतू काय आहे त्याची समज ते आपल्या आचरणाने तथाकथित लोकांना वाटणाऱ्यांना चमत्काराने देत असत व वाईट प्रवृत्तीपासून त्यांना दूर ठेवीत असत. इकडे बाळप्पांच्या उपासनेच्या काळात त्यांच्या कानावर महाराजांच्या या
अशा विविध गोष्टी येत होत्या. त्यांची उपासना हळूहळू दृढतर होत होती. उपासनेच्या शेवटी देवभक्तांची अखंड भेटी ही संतोक्ती सार्थ होणार अशी चिन्हे दिसू लागली. उपासनेत गोडी तर निर्माण होत होतीच, पण त्यातील सातत्य, निष्ठा अधिक वृद्धिंगत होत होती. देहबुद्धी ही आत्मबुद्धीवर केंद्रित झाल्याचे जाणवू लागले होते. एका रात्री त्यांच्या स्वप्नात 3 संन्यासी आले. हे त्रयमूर्ती कोण असावेत हा प्रश्न बाळाप्पांच्या मनात होता, पण तो प्रश्न अनुत्तरितच राहिला. त्यानंतर फक्त 15 दिवसांनी एक ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात आला व म्हणाला, तुम्ही अक्कलकोटास जावे. त्या शब्दांनी बाळप्पा आनंदित झाले. त्यांना वाटले, आपणास मुरगोडास दीक्षितांच्या मठात गलगली म्हणाले होते, तुम्ही गाणगापूरला जा, तेथे तुम्हाला दृष्टांत होईल त्याप्रमाणे करा. मला आता हा दृष्टांतच झाला आहे, तेव्हा आता आपण अक्कलकोटला जाण्यासाठी निघावे. सकाळी उठून पाहतात तो त्यांच्या उशाखाली त्यांना एक चिठ्ठी आढळली. त्यात लिहिले होते, उतावळी करू नये. हा काय संकेत असावा? मला हा संदेश कुणी दिला? ही चिठ्ठी कुठून आली? या मागचा हेतू काय? वगैरे अनेक प्रश्नांच्या गोंधळात बाळप्पा गोंधळले. पण लगेच त्यांना तुकाराम महाराजांची उक्ती आठवली. तुका म्हणे तेथे न चाले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विण. ते म्हणाले, पुन्हा आदेश येईपर्यंत आपण थांबायलाच हवे. कदाचित आपली उपासना अद्याप पुरी झाली नाही. अदृश्य रूपाने आलेला लिखित संदेश शिरोधार्य मानून त्यांनी त्यांची नित्य उपासना चालू ठेवली. केलेले कर्म कधीच वाया जात नाही, मग ते सत्कर्म असो की दुष्कर्म. त्याचाही अनुभव 2 महिन्यांनंतर बाळप्पांना आला. ते दिवस नववर्षाच्या प्रथम महिन्यातले प्रथम आठवड्यातले होते. नुकतीच वर्षप्रतिपदा झाली होती. वसंत आगमनाची साक्ष कोकिळ कुजाने जाणवत होती. आंब्याचा मोहर आता बाळकैऱ्या घेऊन झुलू लागला. धवल शुभ्र मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला. अशा या मंगल वातावरणात दुपारचा सूर्य मात्र अधिकतर तापत होता, त्रस्त करत होता. माध्यान्ह स्नानाला नित्याप्रमाणे संगमावर आलेले बाळप्पा औदुंबर वृक्षाखाली ठेवलेले धोतर उचलू लागले. तो काय, त्यांना तळहाता एवढा लाल भडक विंचू दिसला आणि ते भयभीत झाले. स्नानोत्तर पाण्याने निथळणारे अंग आता घामाने भिजून चिंब झाले, पण ते लगेच सावरले. स्नानोत्तर ध्यानधारणा नित्याप्रमाणे केली. मग मधुकरी, प्रसाद, सायंगारती वगैरे यथासांग पार पडले. रात्री शांतपणे ते झोपी गेले. पहाटेच्या अमृतवेळी एक दिगंबर व्यक्ती त्यांच्या बिछाण्यावर येऊन बसली. स्वप्नातले ते दर्शन अत्यंत मंगल होते. अंगावर आनंदाचे रोमांच आणणारे होते. व्यक्ती कोण हे तसे कळले नाही, पण हे दर्शन शुभंकर आहे हे मात्र जाणवले. ते तात्काळ उठले. त्यांनी मनोमनी जप करायला सुरुवात केली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्या दिवशी माधुकरीत सर्वांच्या घरी पोळीची भिक्षा मिळाली. हा शुभशकुन समजून त्यांनी देवास नैवेद्य केला व लगेच अक्कलकोटास जाण्यास निघाले. श्री नरसिंह सरस्वतींचे नामस्मरण करीत बाळप्पा आपली पडशी पाठीवर टाकून मार्गक्रमणा करू लागले. गाणगापूरला ठिकठिकाणाहून अनेक दर्शन इच्छुक येत असत. दर्शन घेऊन ते निघून जात.
कित्येक जण नवस्फूर्तीसाठी येत व नवस पूर्ण करून निघून जात, तर कित्येक दत्त उपासना साधनेसाठी येत व नंतर निघून जात. येथील सर्वांना या जा-ये करणाऱ्यांची सवय झाली होती. त्यामुळे बाळप्पा येथून जात आहेत याचे कुणालाच काही वाटले नाही. बाळप्पांना मात्र पादुकांचे दर्शन घेताना गहिवर दाटून आला. गुरुराया, येथील माझ्या उपासनेने साधनेने मी योग्य स्थळी जात आहे. हा आपलाच कृपाप्रसाद माझ्यावर आहे, यावर माझा दृढ विश्वास आहे, असे म्हणून ते चालू लागले व अखंडपणे श्रीपाद श्रीवल्लभ हे नामस्मरण त्यांच्या मुखी होते. याप्रमाणे हे प्रकरण, ही कथा इथे संपली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.